ऐका ना, तुम्हाला सुद्धा असा वर्षभर टिकणारा वाटाणा बघायचा आहे, पण त्याची रेसिपी माहिती नाही, तर चला, इथं मी 10 किलो वाटाणे असे दाणे काढून घेतलेले आहेत. त्याचे 7 किलो तयार झालेत. आता आपण बघा, इथं मी पाणी ठेवलेले उकळायला, त्याच्यामध्ये तेल आणि मीठ टाकून घेतले. त्यांनी काय होतं, आपला वाटाणा असाच हिरवा राहतो वर्षभर. तेल आणि पाणी मीठ आणि तेल टाकल्यामुळं. आता बघा, इथं उकळी आलेली आहे आणि आपण जो सोलून स्वच्छ धुवून वाटाणा घेतला आहे, तो आपल्याला ह्या उकळीच्या पाण्यात टाकायचा आहे. खूप जास्त मोठी प्रोसेस नाही आहे. तुम्ही बाजारातनं महागातला एवढा वाटाणा आपण जो स्टोअर केलेला आणतो, त्यापेक्षा घरच्या घरी वर्षभर असा नक्की करा. आता बघा, इथं उकळी आलेली आहे. आता आपल्याला हा वाटाणा एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे. बघा, ही प्रोसेस खूप मोठी नाही, खूप जण कंटाळा करतात, पण अशा पद्धतीने केलं ना तर तुम्ही वर्षभर वाटाणा खाऊ शकता. बघा, आता आपण हे काढून घेऊया एका चाळणीमध्ये आणि पूर्ण नितळून द्यायचं आहे आपल्याला. बघू शकता, हे नितळलेलं आहे. आता आपल्याला लगेच बर्फाच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तर इथं मी पाण्यामध्ये बर्फ टाकून घेते. मी इथं ऑलरेडी बर्फ करून घेतलेत. आता हे सर्व बर्फ आपल्याला ह्या पातेल्यात टाकायचे आणि एकदम चिल्ड पाणी आपल्याला तयार करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा वाटाणा सर्वात मेन जी प्रोसेस आहे वाटाण्याची ती हीच आहे. बर्फाच्या पाण्यामध्ये आपल्याला 10 मिनटं हे वाटाणे ठेवून द्यायचे ह्या चिल्ड पाण्यामध्ये. बघू शकता, आता हे सर्व वाटाणे आपण जे उकळीच्या पाण्यातनं काढून घेतलेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आणि 10 मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे. बघू शकता. तुम्हाला मी दाखवलेले व्हिडिओ आवडतात का, नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अजून कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा सांगा. आणि अशा पद्धतीने नक्की तुम्ही वाटाणा फ्रोझन करून. बघू शकता, इथं मी हा पूर्ण वाटाणा पुन्हा एकदा चाळणीमध्ये काढून घेते. 10 मिनटं आपण ठेवलेत बर्फाच्या पाण्यात. आता हे काढून घ्यायचं आहे आणि नितळून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्यातलं पाणी नितळलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्यावर टाकून पसरलं अर्धा 1 तासासाठी तरीसुद्धा चालेल, किंवा अशा या चाळणीमध्ये ठेवून 2 ते 3 तासासाठी असंच ठेवून द्या. पूर्ण निथळून जातं आणि नंतर मग आपल्याला हा वाटाणा आहे ना एअरटाईट डब्यात भरायचा आहे. बघू शकता, इथं आपला हा वाटाणा पूर्ण पाणी नितळून गेलेला आहे. आणि असे फ्रीजरमध्ये डबे येतात, ते नसतील तर कुठलाही प्लास्टिकचा डब्बा तुम्ही त्याच्यामध्ये भरून पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवू शकता. बघू शकता, आता हे फ्रीजरमध्येच आलेले आहेत फ्रीजबरोबर हे डबे. त्याच्यामध्ये मी हे तयार केलेला वाटाणा ठेवून देते. आता पूर्ण भरून घेऊया. आता माझे जवळजवळ 7 किलो वाटाणे होते, तर त्या ह्याच्याने जवळजवळ माझे 4 ते 5 डबे भरले जाणार आहेत. आणि वर्षभर आपल्याला टेन्शन नसणार आहे. चा सीझन संपला तरी आपण हे वाटाणे काढून खाऊ शकतो. बघू शकता, इथं आपला फ्रोझन वाटाणा तयार झालेला आहे वर्षभर टिकण्यासाठी. आता आपल्याला ह्याची झाकणं लावून घ्यायची अशा पद्धतीने. आणि आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. वर्षभर टिकतं. जेव्हा तुम्हाला पाहिजे त्यावेळेस बाहेर काढायचं आणि त्यातनं तुम्ही वाटाणा. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. बाय बाय.